कर्मवीर पतसंस्थेतर्फे मयत कर्जदारांच्या वारसांना 10 लाखाची विमा रक्कम सुपूर्त. कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा इनाम धामणी येथून सभासद श्री क्रांतिकुमार बापूसो शेटबाळे यांनी त्यांच्या घरगुती कारणासाठी रुपये 10 लाखांचे कर्ज घेतले होते. दिनांक 31/1/2026 रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला. आर्थिक स्थिती सुधारावी असे स्वप्न पाहून त्यांनी कर्ज घेतले, परंतु दुर्दैवाने त्यांच्या निधनामुळे चांगल्या हेतूने घेतलेले कर्ज त्यांच्या कुटुंबाला बोजा ठरले असते. जर कर्मवीर पतसंस्थेने कर्जदारांना अपघाती विमा कवच उपलब्ध करून दिले नसते, तर कर्मवीर पतसंस्थेने इफ्को टोकियो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सोबत करार करून संस्थेच्या 50 लाखापर्यंतच्या कर्जदारास नाममात्र विमा हप्ता घेऊन विमा कवच उपलब्ध केले. यामुळे संस्थेचे कर्ज परतफेड होऊन उर्वरित रक्कम वारसांना परत केली जाते. या योजनेमध्ये समाविष्ट कर्जदारांचा अपघाती मृत्यू झाल्यास शिल्लक कर्ज रक्कम परतफेड होऊन उर्वरित रक्कम कर्जदारांच्या वारसांना दिली जाते. त्यांच्या कर्जदाराच्या कुटुंबाला आधार होऊन संस्थेचे कर्ज देखील सुरक्षित होत आहे. याचा लाभ आजपर्यंत अनेक कुटुंबांना होऊन त्यांचे कर्ज नील झाले आहे. यानुसार नुकतेच मयत कर्जदार यांच्या पत्नी श्रीमती स्मिता क्रांतिकुमार शेटबाळे व त्यांचा मुलगा यांना संस्थेच्या वतीने कर्ज नील दाखला व उर्वरित रकमेचा धनादेश संस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी शेटबाळे यांच्या कुटुंबियांना गहिवरून आले. याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट SP मगदूम, संचालक डॉक्टर रमेश वसंतराव ढबू, संचालिका सौ चंदन नरेंद्र केटकाळे, संचालक श्री अप्पासो दादू गवळी, श्री बजरंग भाऊसो माळी, तज्ज्ञ संचालक श्री नरेंद्र आनंदा खाडे, श्री लालासो भाऊसो थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदूम उपस्थित होते. SK न्यूज सांगली.